फ्रेंड, तर आम्ही चाललो बघा दवाखान्यात. आता लय उशीर झालाय, लय म्हणजे लय, दुपारचे 2 वाजलेत. आता आम्ही जाऊन कधी येणार काय माहिती. मी आईनं डोक्यावर दळण घेतलंय. आम्ही असं जयपूरला, हे आमच्या इकडं जायचं जयपूर वस्तीला रस्ता आहे. आमच्या घरापासून गिरणी लय लांब आहे. मी घेतलं असतं दळण चांगले असते, पण मला काय रिकामं बी चलू वाटा नाही. कल चाललेत नुसते, लय दुखायले बाबा माझं. शेवटी मला वाटते वडिलापेक्षा आईला जास्त माया असती काही की. बघा आई आलीच काम सोडून सोबत. बघा तिकडे डोक्यावर दळण घेऊन. आई वज झालंय. चप्पल चांगलं टिकला का तुटलंय ही बी. तर आम्ही चाललो बघा. एक तर पैशाचा लय मोठा प्रॉब्लेम आहे आमच्याकडं. आमच्या वडिलाला तर काय माया दया नाही, ती तर देतील मला वाटतच नाही. काय करेन ती मलाच करायचं आहे दवाखाना. आईच्या पुढंच बोलते, आईच्या माघारी नाही बोलत. आता सरकारीमध्ये ट्राय करून बघावं म्हणलं, रिपोर्ट दाखवून काय म्हणते काय नाही. आणि तुम्हाला पण मी सांगन, खरं तर तुम्हाला सांगायचं सध्या लय अवघड झालं. काल मी एवढं रडत होते, एवढं सिरियस दुखणं होतं माझं, तरी सध्या लोकांना वाटलं की ही काय, कोण हसलं कोण मर म्हणलं. अरे तुमच्यावर कोणावर किंवा तुमच्या स्वतःवर अशी वेळ आली तर तुम्ही हसतान का? अरे तुम्हाला हसणं सुचायचं नाही, स्वर्गातले देव आठवतात. तुमच्यावर येऊ द्या दवाखान्याची वेळ, मग तुम्हाला कसं वाटतंय बघा. मी तर माझा रिअल कंटेंट ठेवलेला आहे की माझ्यासोबत रोज काय घडतंय आणि काय होतंय. मी असं कोणावर हसत नाही तुमच्यासारखं. अनेक ब्लॉगर आहेत, मी दुसऱ्याच्या व्हिडिओवर कधीच वाईट कमेंट्स करीत नाही, कोणाला वाईट बोलत नाही. माझं काम करत राहते आणि माझ्या दम आहे खरं सांगायचा. मी खरं सांगते, खोटा व्हिडिओ व्ह्यूजसाठी म्हणा अगं नाही. जे काय घडतंय ते रिअल असते माझं. तर तुम्हाला नक्की सांगते रिपोर्टमध्ये काय काय म्हणताय डॉक्टर. पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा, बघत राहा. मित्रांनो बघा कसा चेहरा झालाय माझा. लय भीती वाटते मला आता, पण चेहरा लय दुखतंय परत माझा. आणि हातपायात तर अवसनच राहिलं नाही. काय माहित काय होईल ती. लय उशीर तर झालाय, सकाळी जायला पाहिजे होतं लवकर. जाऊ द्या. हे बघा, जरी कुणी जगात साथ देणारे नसेल तरी आई वडील जास्त नाही, पण फुल नाही फुलाची पाकळी सपोर्ट करणारे असतात. शेवटी जरी बोलले असले सकाळी तरी आई माझ्या आलीच सोबत. आईसारखं निस्वार्थ प्रेम करणारच नाही. मला नाही वाटत कोणी करल, पण जरी त्यांचं माझं प्रेम जरी बी नसलं तरी माझं लय आहे. मी रडत रडत बसते, पण मी काहीच म्हणत नाही, माझं करत राहते मी. लय 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 त्रास व्हायला. ऑटो भेटत नाही आमच्या इकडं, वाहनाचा लय प्रॉब्लेम आहे. आता काही तायांनी कमेंट केल्यात की एवढ्या लांब कशाला जॉबला जायचं. तुमचं सगळं खरं आहे, मला पण सोडून नाही जाऊ वाटत, पण आता काय करावं. आता नाही इलाज असल्यावर जावं तर लागन. बघा इकडं गहू किती भारी आला ही. वाव, इथे एक रील काढते आम्ही. हॅलो फ्रेंड, हॉस्पिटलमध्ये दाखवलंय मी. आई गावाकडं परत गेली आणि मला बाकीच्या ट्रीटमेंट घेण्यासाठी मी इथंच थांबली. तर मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नंबर लावलेला आहे. तर माझा नंबर संध्याकाळच्या 11-10 वाजते तेव्हा येईन. तर हे काही ते काकू बसल्यात, मी त्यांना चिल्लर पैसे द्यायला म्हणजे द्यायले. मी काय मदत म्हणून नाही, तर हे बघा 5 रुपयाची मदत करायली मी. कसं आहे, माझ्याकडनं लय मोठे मोठे पाप घडले असले तर ते फेडायचं मी काम करत आहे. खुश राहा. हॅलो फ्रेंड, ॲक्च्युली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले आहे मी. बघा हाताला सलाईन वगैरे लावले. भावांनो बहिणींनो, तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि माझ्यासोबत कोणीच नाही. तर एक ओळखीचे होते विराज धिमधिमे पत्रकार. मी त्यांना सकाळपासून फोन करत होते की सर माझं दुखतंय आणि मला तुमची हेल्प पाहिजे. तर त्या माणसाने म्हणजे माझं ऐकलंच नाही, खोटं धरलं, यांचं काही दुखत नाही वगैरे वगैरे. म्हणजे सिरियस गोष्टी घेत नाही. अक्षरशः हॉस्पिटलच्या जवळ येऊन
चक्कर येऊन पडले. आता आईला काय वाटलं एवढं काही सिरियस नसेल, पण मला चक्कर आली होती. तर त्या चक्करमध्ये मी पडले. नंतर मला उचललं आजूबाजूच्या माणसांनी आणि दवाखान्यात आणून टाकलं. तर आता मी प्रायव्हेट हॉस्पिटलला आहे. तर माझ्याकडे काही एवढेसे पैसे नाहीत, माहीत नाही किती बिल होते ती. आणि त्या माणसाची मला कमाल वाटते की एवढं मी सिरियस असताना तो मी मदत मागितली तर माझी मदत नाही केली त्या माणसाने. तर आता जे लोक माझे व्हिडिओज बघतात त्यांच्या संपर्कामधले त्यांना पण माहीत असतं की तो माणूस कसा आहे कसा नाही ते. पण मला आधी वाटायचं चांगला आहे, पण शेवटी एवढा म्हणजे कठोर बुद्धीचा माणूस होता की मी त्याची मदत मागून मुश्किल म्हणजे अवघड केलं. एकतर कोणी येत नव्हतं, मग म्हणलं चला ते तरी येतील ह्या हिशोबाने मी माझा फोन धराय कोणच नाही, माझ्यासोबत कोण नाही आलेलं, त्याच्यामुळं मलाच ॲडजस्ट करावं लागेल. आता म्हणताना हॉस्पिटलमध्ये जाऊन पण ब्लॉग शूट करायले, पण काय नाही इकडं कोणच नाही माझ्यासोबत, त्यामुळं मी असं करते. तर माझी अवस्था एवढी बिघडलेली की हद्दीच्या बाहेर. असं वाटत होतं की मरते का काही, की मी जोरात चिरकायला लागले आणि हॉस्पिटलकडं आले. पोरांना भेटाय गेले. दोन्ही लेकरं माझे लय रडत होते. त्यांचे ते निरागस चेहरे पाहून मला एवढं वाईट वाटलं की हद्दीच्या बाहेरच. मग मी मॅडम म्हणलं त्यांच्या तुम्ही जा, असं तुमची अवस्था खूप खराब झाली. तेवढ्यात मी गुगे हॉस्पिटलच्या समोर आले की चक्कर येऊन पडले. माझ्यासोबत कोणीच नव्हतं आणि ज्याचं मी नाव घेतलं तो माणूस तर मागून आला आणि थांबला. कोण कोणाचं नसते बरं का, तो लगेच गेला. बघा आत्ता तर माझ्यासोबत कोणच नाही. आता आईला फोन लावला. आई आता ह्या टायमाला येऊ पण शकत नाही, सकाळीच येणार ते. तर खरंच कुणाच्या नजर माझी म्हणजे मदत नाही करणं होत तर वाईट नका बोलू, कारण मी खरंच खूप खराब सिच्युएशनमध्ये चाललेली आहे. आणि पहिल्यांदा मी ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले प्रायव्हेटमध्ये, नाहीतर माझी परिस्थिती नसल्यामुळे मी ॲडमिट कुठंच नाही होऊ शकत. सगळ्यात मोठा मला ह्या गोष्टीचा धक्का बसतंय की माझ्या पोरांचं कसं होईल. आणि जेव्हा मी त्यांना भेटायला गेले ना अशी अवस्था बघितली तर दोन्ही लेकरं माझे इतके रडायले, एवढी अवस्था खराब करून घेतली की मी आणखीन जास्त घाबरून मला चक्कर आली. डायरेक्ट उचलूनच इथं आणलं, सलाईन गोळ्या वगैरे. तर आता जरा बरं वाटतंय. प्लीज सपोर्ट करा मला. धन्यवाद.